पुणे आणि महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असलेलं एक नाव म्हणजे गारवा बिर्याणी. कमी किमतीत उत्कृष्ट चव आणि क्वालिटीमुळे या ब्रँडने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. पुण्यातच अनेक ठिकाणी शाखा असून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात नॉनव्हेज देणं ही यांची खासियत आहे. आज आपण बोलणार आहोत गारवा बिर्याणीच्या यशामागील प्रवासाबद्दल. आज आपल्या सोबत आहेत सुप्रिया शिंदे मॅम अँड श्रेयस उभे सर. हो. सर, सध्या महाराष्ट्रामध्ये गॅस किमतीच्या दरांमध्ये झपाट्याने वाढ होतीये, तर मग याचा तुमच्या व्यवसायावरती किती परिणाम झाला आणि कसा झालाय? निश्चितचपणे मॅडम की जे आज गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय आपल्याला किंवा कच्च्या तेलाचा सुद्धा तुटवडा आपल्याला जाणवतोय. हे मॅडम फक्त हॉटेल इंडस्ट्रीवरतीच नाही तर हे संपूर्ण देशावरती आलेलं एक प्रकारचं संकट आहे. आणि याला आम्ही हॉटेल इंडस्ट्रियलिस्ट म्हणून अशा प्रकारे पुढे जातोय की आम्ही कमीत कमी LPG गॅसचा वापर करतोय. मग आता आजकाल मिळत सुद्धा नाहीये, तर आम्ही LPG गॅसवरती बनवणाऱ्या गोष्टी ज्या होत्या त्या आम्ही कम्प्लिटली चुलीवरती शिफ्ट केलेल्या आहेत. आपली बिर्याणी आताच आपण कोळशावरती बनवायचो, कोळशावरती आपल्या बिर्याणीला दम लागायचा, बट बिर्याणीसाठी लागणारा जो राईस आपण शिजवतो तो आम्ही कम्प्लिटली LPG सिलेंडर वगळून चुलीवरती शिफ्ट करत आहोत. तो अशा प्रकारे माझं बाकीच्या हॉटेल व्यवसायिकांना सुद्धा हेच आव्हान राहील की जमेल तितके पदार्थ किंवा जमेल तितक्या गोष्टी तर तुम्हाला गॅस सिलेंडर वगळता चुलीवरती बनवता आल्या तर आज कुठेतरी जो गॅस सिलेंडर घरोघरी पोचत नाहीये तो घरोघरी सुद्धा पोचेल आणि आपला सुद्धा व्यवसाय चालू आहे. सर, तुम्ही इतक्या कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी कशी मेंटेन करता? म्हणजे हा खरंच खूप गहन प्रश्न आहे. मॅडम, सर्वात प्रथम म्हणजे की चांगली क्वालिटी देण्यासाठी जास्त दर आकारावे हे कुठं लिहिलेलं नाही. तुम्ही कमीत कमी किमतीत सुद्धा तुमचं समाधान जर होत असेल तर तुम्ही उत्कृष्ट प्रकारचं जेवण ग्राहकांना देऊ शकता. आणि यासाठी क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आम्ही काही 2-3 गोष्टी पाळतो. अगदी म्हणजे नियम म्हणून त्या गोष्टी पाळतो. फर्स्ट थिंग इज की अख्ख्या महाराष्ट्रभरात म्हणजे पुणे असो, नाशिक, नागपूर असू दे किंवा मुंबई असू दे, जळगाव, धुळे असू दे, आपल्या जेवढ्या शाखा आहेत त्या सर्व शाखांना एकाच क्वालिटीचा राईस आम्ही पुरवतो. जो राईस आम्ही डायरेक्टली मिलमधनं मागवतो. त्याचा फायदा असा होतो की ग्राहकात नाशिकमध्ये जेवण करते ग्राहकांनी पुण्यात करते किंवा नागपूरमध्ये करते त्याला तोच तांदूळ, तीच क्वालिटी आणि तीच चव मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे जे मसाले आपण बिर्याणीमध्ये वापरतो हे मसाले आम्ही घरगुती पद्धतीने स्वतः दळतो. सो त्यामुळे होतं काय की आम्ही रॉ मटेरियल एक पर्टिक्युलर रेटला प्रोक्युअर करतो आणि यामध्ये आम्ही फक्त आमचा लेबर कॉस्ट लावून त्यामध्ये जे मसाले दळतो ते मार्केटच्या रेटपेक्षा निम्म्या किमतीत आणि प्युअर मसाले आपण म्हणू शकतो की त्यामध्ये कुठलीही भेसळ नाही आहे. सो अशा प्रकारे आपण प्युअर मसाले कमी रेटमध्ये आणि एक चांगल्या क्वालिटीचा राईस सुद्धा युनिफॉर्म मेंटेन करण्यासाठी एक कमी रेटमध्ये आपण मिलमधनं आणतो. तसे मसाले आपण दळतो आणि अशा पद्धतीने आपण चांगली क्वालिटी मेंटेन करतो. जसं बाकीच्या हॉटेलवाल्यांना प्रॉब्लेम असा होतो की त्यांना मार्केटमधनं मसाले विकत घ्यावे लागतात किंवा तांदूळ सुद्धा त्यांना व्यापाऱ्यांकडनं परचेस करावा लागतो. सो आपलं तसं कुठे काही राहिलंच नाहीये. आपण मिडलमॅन सगळीकडनं काढून टाकलेलं आहे. कुठे मध्ये एकही एजंट नसल्यामुळे डायरेक्ट मिल ते हॉटेल एवढाच रस्ता त्या राईसला, एवढाच प्रवास त्या राईसला करावा लागतो. त्यामुळे 100% आम्ही चांगली क्वालिटी देतो. तर अशा प्रकारे कमी किमतीत उत्कृष्ट चव देत गारवा बिर्याणी महाराष्ट्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे. ग्राहकांचा विश्वास, सातत्यपूर्ण क्वालिटी आणि वाढता विस्तार यामुळे हा ब्रँड पुढील काळात आणखी मोठा होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम.